तर नमस्कार मंडळी, माझे ब्लॉग बघताय बघून हसताय ना, हसलंच पाहिजे. तर आज आवरून जरा मन प्रसन्न होण्यासाठी बाहेर पडलो आणि गाणी ऐकत रॅम्पवर जायचं ठरवलं होतं. मग काय, गाडी रॅम्पच्या दिशेने नेत मस्तपैकी गाडीला चकाचक धुवायचं आज ठरवलं होतं. बरेच दिवस ती धूळ खात पार्किंगमध्ये पडली होती. मग पाहुण्यांनी तिचं टायर चकाचक पुसून माझ्या ताब्यात दिली. मग वाटेत स्मूदी पेत मी निघालो श्रीधरच्या वाढदिवसाला. दिसायला भोळा आणि भानगरी 17-60-16. समोर प्रोटोकॉल ऋग्वेद ही लॉलीपॉप खात होती. व्हेज लॉलीपॉप. मला एकच लॉलीपॉप दिलं होतं म्हणून मी भांडत होतो. मला काय एक लॉलीपॉप देत असं म्हणत आम्ही श्रीधरचा हॅपी बड्डे साजरा केला आणि तिथून निघालो अरुण टेलर इथे माझी वस्त्र आणायला, शिवायला दिलेली वस्त्र आणायला. ती काय यावेळी पण मिळाली नाहीत. म्हणून तिथून निघून मी थेट गाठलं नवीन RTA चौकात च्या पाठीमागे असलेले विकी संघ टी स्टॉल सेंटर येते. जाताना मला वाटेत प्रतीक भेटला. कोंडा चेहरा, त्याच्याशी जरा गप्पा मारून टी सेंटरच्या स्टॉलवर मस्तवी पायनॅपल केक घेऊन खात असताना डॉगीबाईनं माझ्या तोंडाकडं बघितलं. मग काय, त्याला एक बाईटचा तुकडा देऊन मी माझा अर्धा केक खाल्ला आणि त्याला एक एक्स्ट्रा डोनेट घेऊन खायला दिलं. तर गडी स्वतःच अंग खाजवत डोनेकडे दुर्लक्ष करत बसला होता. मग तिथून निघून मी गेलो उर्मिळ डॅमच्या बॅकवॉटरला. चालत मनात असंख्य प्रश्न पडले होते. कधी आयुष्यात अशी वेळ येते की माणूस लोकांमध्ये असतो पण मनाने एकटाच असतो. आज तसंच काहीतरी वाटलं. रस्ते तेच आहेत, जागा त्याच आहेत, पण सोबत चालणारी माणसं बदलली आहेत. ज्या क्षणामध्ये आपण म्हणू शकतो हसलो, मजा केली, त्या क्षणांची आठवण आज मनाला टोचत होती. वेळ पुढे निघून जातो पण काही आठवणी मात्र कायम मनात घर करून बसतात. आज एकटं चालताना असं वाटत होतं की जर जुने दिवस परत आले तर किती बरं झालं असतं. पण आयुष्याचं चाक कोणासाठी थांबलेलं नाही, म्हणून त्या आठवणी मनात जपून पुढे चालायला राहायचं. चला मंडळी, आजचा दिवस जरा भावनिक होऊयाला, पण उद्या पुन्हा जोमाने भेटू. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. माझे व्हिडिओ बघत राहा आणि लाईक करा. आपल्या माणसांना वेळ द्या, कारण वेळ निघून गेल्यावर फक्त आठवणीच राहतात. जरा भावनिक आहे, मनाला तुमच्या दुःख पोचेल. थँक्यू.